साहित्यप्रेमी रसिक हो नमस्कार. विदर्भ साहित्य संघ ग्रंथालय नागपूर आयोजित किमयागार या कथा शृंखलेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर लिखित वेगवेगळ्या कथा आपण या कार्यक्रमात ऐकत आहोत आणि या माध्यमातून डॉक्टर जयंत नारळीकरांना आणि त्यांच्या विज्ञान कथांना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. काही वेळा समीक्षकांनी साहित्यावर त्यांच्या टीकाही केली आहे, पण या विश्वाचं गूढ उकळण्याचा ध्यास घेणाऱ्या या व्यक्तिमत्वाचं लेखन अधिकच समृद्ध होत गेलं. नारळीकर सांगतात, काही जण विचारतात की तुम्हाला विज्ञान कथा लिहायला वेळ कसा मिळतो. यावर ते उदाहरण देतात. एका व्यवस्थापन विषयावरचं व्याख्यान देताना एका अध्यापकाने बरोबर आणलेल्या बादलीत मोठे दगड धुंडे भरायला सुरुवात केली. जेव्हा आता जास्त दगड मावत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी वर्गाला विचारलं, काय बादली भरली? सर्वांनी उत्तर दिलं, होय. तेव्हा अध्यापक उत्तरला, चूक, आणि त्याने बरोबर आणलेली वाळू बादलीत ओतली. पुन्हा त्याने विचारलं, काय बादली भरली का? वर्ग उत्तरला, नाही. बरोबर, असं म्हणून त्यानं बादलीत पाणी ओतून दाखवलं. यातून काय बोध घ्यायचा? तर तुमची मोठी कामं उरकली की त्या दरम्यान असलेला मोकळा वेळ लहान कामांसाठी वापरायचा. पुढे अध्यापकाने दुसऱ्या बादलीत आधी वाळू आणि मग पाणी भरलं. तेव्हा त्यात दगडांसाठी जागा राहिली नाही. तात्पर्य असं की तुमची लहान कामं उरकण्यात वेळ गेला तर मोठी कामं करणार कधी, तेव्हा वेळेचं व्यवस्थापन महत्वाचं. पुढे ते लिहितात, कधी कधी असं पण होतं, आपण विमानतळावर बसलेलो असतो आणि जाहीर करण्यात येतं की विमान सुटण्यास 2 तासांचा उशीर आहे. यावेळी त्रागा करून घेऊ नका. मी वही समोर ओढतो आणि लिहायला लागतो. मंडळी, लहानपणीच भगवद्गीता, रघुवंशातील विष्णुस्तुती, शंकराचार्यांचे दशलोकी स्तोत्र तोंडपाठ असणाऱ्या जयंत नारळीकरांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. 1964 साली विश्वरचनेबाबत संशोधन सुरू होतं. त्यावेळी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी नारळीकरांना पत्र लिहिलं, तुला जेव्हा भारतात यावंसं वाटेल तेव्हा ये. तुला काय करायला आवडेल अशी जागा तुला उपलब्ध करून देईल. आणि 1965 मध्ये त्यांना पद्मभूषण हा किताब देण्यात आला. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार मिळवणारे जयंत नारळीकर हे भारताच्या इतिहासातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे. आणि भारतात आल्यावर TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत खगोलशास्त्राचे प्रमुख प्राध्यापक हे पद देऊन त्यांच्या आवडीचं काम त्यांना देण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धानंतर कॅम्ब्रिजला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जयंत सर्वोत्तम आहे असे उद्गार त्यांचे गुरु प्राध्यापक हॉईल यांनी काढलं होतं. स्थिर विश्वाबद्दल त्यांनी सिद्धांत मांडला. इलेक्ट्रोडायनामिक्स यावरही त्यांचं संशोधन आहे. कॉन्फरन्स थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी हा सिद्धांत मांडला. प्रचंड गुरुत्वाकर्षणातील टॅक्युओनस यावरचं त्यांचं संशोधन महत्वपूर्ण आहे. आइन्स्टाईनच्या सापेक्षतावाद सिद्धांतानुसार संशोधन केलं. आवाज येतोय तुमचा. प्रचंड गुरुत्वाकर्षणातील टॅक्युओनस यावरचं त्यांचं संशोधन महत्वपूर्ण आहे. आइन्स्टाईनच्या सापेक्षतावाद सिद्धांतानुसार संशोधन त्यांनी केलं. स्थिर विश्व सिद्धांतानुसार तारका समूह प्रसरण पाहून एकमेकांपासून अलग होत आहेत. त्याचबरोबर नव्या तारका समूहाची निर्मिती होते आहे. ही निर्मिती ठराविक गतीने होत असते, पण विश्वाचे मात्र परिवर्तन होत नाही. त्याचा आकारही बदलत नाही. यामुळे विश्वाला आदी नाही, म्हणजेच ते अनादी आणि अनंत आहे. अवकाश आणि काल दोन्हीही अनादी, अनंत, अमर्याद आहेत. विश्वाच्या रचनेचा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडून त्यांनी जगाला चकित केलं. हे सर्व कार्य अतिशय वेधक आहे. या सर्वांबरोबरच घेण्यासारखी आहे ती त्यांची विनम्रता. विद्या विनयेने शोभते हे वचन त्यांनी स्वतःच्या कृतीतून सार्थ केलं आहे. चला तर श्रोते हो, आज ऐकूया या शृंखलेतली चौथी कथा, जिचं शीर्षक आहे उजव्या सोंडेचा गणपती. आणि अभिवाचन करणार आहेत राजेंद्र नाईकवाडे. डॉक्टर राजेंद्र. आणि अभिवाचन करणार आहेत
डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे यांचा परिचय म्हणजे विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयाचे हे सभासद आहेत. ते सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत, मराठीचे प्राध्यापक आहेत आणि त्यांची अनेक पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत. तेव्हा ऐकूया आजची कथा, उजव्या सोंडेचा गणपती. उजव्या सोंडेचा गणपती. जयंत नारळीकर. 21 डिसेंबर 2004. आज जवळजवळ 15 वर्षांनी मी क्रिकेटचा कसोटी सामना प्रत्यक्ष पाहायला गेलो. वास्तविक क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. सुट्टीच्या दिवशी आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या क्रिकेट क्लबच्या सामन्यात मी उत्साहाने भाग घेतो. वेळ मिळाल्यास टी व्हीवर मोठे सामने, विशेष करून कसोटी सामने पाहायचा माझा प्रयत्न असतो. नाहीच जमले तर व्हिडिओ रेकॉर्डरवर सामन्यातले महत्त्वाचे प्रसंग पाहायला मला आवडते. परंतु सकाळ ते संध्याकाळ मैदानावर जाऊन सामना पाहायला मला वेळ मिळत नाही. म्युझियमच्या क्युरेटरचे कामच असे आहे. परंतु आजची गोष्ट वेगळी होती. माझा शाळकरी मित्र प्रमोद रांगणेकर याचा हा शेवटचा कसोटी सामना होता. सीझन तिकीट पाठवून एखाद्या दिवशी तरी मॅच बघायला ये अशी त्याने कळकळीची विनंती केली होती. म्हणून मला सामना पाहायला हजर राहणे भाग होते. तो गोलंदाज असल्यामुळे भारताच्या क्षेत्ररक्षणाचा दिवस मी निवडला. आज मॅचचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी भारताने 308 धावाकडून आपला डाव संपवला होता. कसोटी सामन्यांच्या मालिकेतला हा निर्णायक सामना होता. अनेक वर्षांनी MCCवर विजय मिळवण्याची संधी यंदा मिळेल अशी अनेक भारतीय क्रिकेट शौकीनांना आशा वाटत होती. ओलीसुकू जिंकून फलंदाजी घेऊन भारताने 500-600च्या दरम्यान धाव्या कराव्या अशी त्यांची अपेक्षा होती. कारण भारतीय गोलंदाजीचा MCCच्या फलंदाजांना पूर्ण सराव झाला होता. खुद्द रांगणेकरला आणि इतर काही गोलंदाजांना ड्रॉप करावे असे अनेक टीकाकार सुचवित होते. परंतु निर्णायक सामन्यात नवीन गोलंदाज वापरण्याचे धाडस सिलेक्शन बोर्डाला करवले नाही. तेच टीकाकार आज MCCचा संघ 308चा आकडा सहज ओलांडेल असे भाकीत करत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे MCCच्या फलंदाजीला सुरुवात झाली. आघाडीच्या फलंदाजांनी सावधगिरी आणि आक्रमक पद्धती यांचा सुंदर वापर करून पहिल्या तासात 40 नाबादचा स्कोअर गाठला. पेयांसाठी दिलेल्या सुट्टीनंतर कर्णधार भंडारीने रांगणेकरला गोलंदाजी दिली. त्याचा शेवटचा सामना म्हणून प्रेक्षकांनी टाळ्यांनी त्याचे स्वागत केले. परंतु पुढे काय घडणार याची कोणाला कल्पना होती? रांगणेकरने पहिला आश्चर्याचा धक्का दिला अंपायर काली यांना. पूर्वीच्या अनुभवावरून राईट आर्म ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी रांगणेकर करील असे त्यांना वाटले आणि त्याप्रमाणे ते फलंदाजाला सूचना करण्याच्या बेतात असतानाच रांगणेकरने त्यांना सांगितले, मी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करणार. आणि त्याप्रमाणे त्याने क्षेत्ररक्षकांची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली. दुसरे आश्चर्य म्हणजे भंडारीला सुद्धा रांगणेकर डाव्या हाताने गोलंदाजी करणार याची आगाऊ कल्पना नव्हती. रांगणेकरने पूर्वी कधीच अशी गोलंदाजी केली नव्हती आणि अशा महत्त्वाच्या प्रसंगी त्याने हा प्रयोग करावा हे अर्थातच भंडारीला आवडले नाही. पण एकदा एखाद्या खेळाडूला गोलंदाजी दिली तर ती काढून घेता येत नाही आणि त्यातून रांगणेकरचा शेवटचा सामना. सध्यापुरती एखादी ओव्हर टाकू दे असा मनाशी निर्णय करून त्यांनी रांगणेकरला सुरू कर अशी सूचना दिली आणि मग ते अभूतपूर्व घटनाचक्र सुरू झाले. उजव्या हाताचा सराव असलेला गोलंदाज एकाएकी डाव्या हाताने बॉलिंग कशी करू शकेल? केलीच तर ती नेहमीप्रमाणे अचूक आणि प्रभावी असणार नाही अशी सर्वांची अपेक्षा होती. ही ओव्हर भारताला भलतीच महाग जाणार अशी अटकळ रेडिओ आणि टीव्हीचे कॉमेंटेटर करत असतानाच रांगणेकरच्या पहिल्याच चेंडूने MCCच्या फलंदाजाची विकेट उडाली. पॅव्हलियनकडे परतताना नवीन फलंदाजाला चेंडू फारच अनपेक्षितपणे आला, काळजी घे अशी त्याने सूचना केली. परंतु 2 चेंडू कसेबसे टोलवून तो फलंदाजही विकेट कमावून परतला आणि त्या महाग ठरणाऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला रांगणेकरने MCCच्या कर्णधाराला अनुभवी फलंदाज हेडलेला पॅव्हलियनची वाट दाखवली. प्रेक्षकात भयंकर कळबळ माजली. परंतु ही फक्त सुरुवातच होती. रांगणेकरच्या उजव्या हाताच्या गोलंदाजीचा भरपूर सराव असलेले MCCचे फलंदाज त्याच्या डावऱ्या गोलंदाजीपुढे अक्षरशः कोलमडून पडले. त्यांचा पहिला डाव 78 धावांवर आणि दुसरा डाव 45 धावांवर आटोपला. त्यांच्या एकुलत्या एक डावऱ्या फलंदाजाने जोन्सने थोडा बहुत प्रतिकार केला नसता तर एवढ्या धावासुद्धा झाल्या नसत्या. रांगणेकरच्या गोलंदाजीचे पृथक्करण मात्र अभूतपूर्व होते. पहिली इनिंग 15 ओव्हर्स 5 मेडन्स 20 रन्स 10 विकेट आणि दुसरी इनिंग 10 ओव्हर्स 3 मेडन्स 15 रन्स 10 विकेट. कसोटी सामना चहापानापूर्वीच आटोपला.
अभिनंदन करणाऱ्या प्रेक्षकांपासून बचाव करण्यासाठी रांगणेकरांना पोलीस एस्कॉर्ट देण्यात आला. त्याची मुलाखत घेण्यासाठी वार्ताहरांचा गरडा त्याच्याभोवती पडला. पण मी फार दमलोय, उद्या भेटेन तुम्हाला, अशी सूचना देऊन मैदानाभर उभ्या असलेल्या एका बंद ॲम्ब्युलन्समधून तो पसार झाला. ॲम्ब्युलन्समध्ये पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्म घातलेली एक व्यक्ती वृत्तपत्रांच्या लोकांना ओझरती दिसली आणि ती डॉक्टर असावी असा त्यांनी तर्क केला. त्यानंतर एक आठवडाभर रांगणेकर अज्ञातवासात होता. भारतीय संघाला, कंट्रोल बोर्डाला, पोलिसांना, कोणालाच तो कुठे आहे याची माहिती नव्हती. त्याला घेऊन गेलेली ॲम्ब्युलन्स निनावी असून शहरातल्या कुठल्याही नर्सिंग होममध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेली नव्हती. मात्र मी सुरक्षित आहे आणि 28 डिसेंबरला प्रकट होईन, तोपर्यंत मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, असा एक संदेश त्याच्यातर्फे एका अज्ञात इसमाने पोलिसांकडे आणि मोठ्या वर्तमानपत्रांकडे पाठवला. 21 ते 28 डिसेंबरच्या आठवड्यात रांगणेकरच्या आयुष्यात काय घडले होते? खरा प्रकार कळल्यापासून सत्य हे मानवी कल्पनेपेक्षा विलक्षण असू शकते याची मला खात्री पटली. 5 फेब्रुवारी 2005 ही तारीख माझ्या सदैव स्मरणात राहील. त्या दिवशी सकाळी 8 वाजता मला संजू गोळेचा फोन आला. जवळजवळ 5 वर्षांनी मी त्याचा आवाज ऐकत होतो. प्रताप, मी तुला आज रात्री भेटायला येऊ का? 9च्या सुमाराला. फार जरुरीचं काम आहे. हो जरूर आहे, जेवायलाच आहे, मी आग्रह केला. पण कशासाठी तुला माझी आठवण आली हे तरी सांगशील का? मी विचारले. प्रमोद संबंधी तुला काही सांगायचं आहे. आणखी पुष्कळ चर्चा करायची आहे, पण हे सर्व गुप्त ठेव. जेवायला इतर कोणाला बोलावू नकोस. बरं, आणखी काही सूचना? मी थट्टेनं विचारलं. हां, होय, वहिनींना म्हणावं मला जेवायला काटासुरी लागते. या चमत्कारिक सूचनेचा जास्त खुलासा न करतात संजूने फोन बंद केला. ठरल्या वेळी दाराची घंटा वाजली. संजू उगवला. एखाद्या परिचित माणसाला अनेक वर्षांनी पाहिल्याबरोबर त्याच्यात थोडाफार बदल झालेला वाटतो, त्याप्रमाणे संजूही थोडा बदललेला दिसला. पूर्वीच्यापेक्षा जास्त प्रौढ आणि गंभीर वाटला, परंतु आणखी कसला तरी वेगळाच बदल त्याच्यात झालेला आहे असे माझे अंतर्मन सांगत होते. पण तो नेमका कुठे आहे हे मलाच सांगता येत नव्हते. त्याचे बोलणे चालणे नेहमीप्रमाणे होते आणि पूर्वीच्या गप्पा गोष्टीत मी माझा प्रथमदर्शनी झालेला ग्रह विसरूनच गेलो. जेवण संपल्यावर संजू आणि मी माझ्या अभ्यासिकेमध्ये आमच्या गुप्त चर्चेसाठी गेलो. अभ्यासिकेचे दार बंद करून मी लगेच माझ्या मनातला प्रश्न संजूकडे टाकला. प्रमोद संबंधानं तू काय सांगणार आहेस? संजू एका आराम खुर्चीवर टेकून शांतपणे उद्गारला. जरा दमाना घे प्रताप, मला बरंच काही सांगायचं आहे आणि प्रमोदचं प्रकरण त्यात ओघाओघानं येईलच. प्रथम मला त्याच्यावर आपलं मत दे. असे म्हणून त्याने खिशातून एक पॅकेट काढले आणि काळजीपूर्वक उघडले. त्यात एका नाचणाऱ्या गणपतीची सुरेख पण लहानशी प्रतिमा होती. त्याची घडण, कारागिरी सर्व माझ्या परिचयाची होती, कारण तसलीच एक प्रतिमा आमच्या म्युझियममध्ये होती. ती प्रतिमा पेशवाईच्या काळातली असून एकेकाळी शनिवारवाड्यातल्या पेशव्यांच्या एका देवघरात विराजत होती असे तज्ज्ञांचे मत होते. ती प्रतिमा आमच्या म्युझियममध्ये कशी आली हा एक मोठा इतिहास आहे, पण त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. तसलीच प्रतिमा संजूकडे कशी आली? नव्हे, चुकलो. ती प्रतिमा एका अर्थाने वेगळी होती. तो गणपती उजव्या सोंडेचा होता. उजव्या सोंडेचे गणपती दुर्मिळ असले तरी अस्तित्वात आहेत. तरी पण पेशवाईच्या काळातला आणि मुळातला दुर्मिळ असलेला गणपती संजूने कुठून मिळवला? तो नकली माल नव्हे हे माझ्यातल्या तज्ज्ञाने केव्हाच ओळखले होते. तरी मी माझी उपकरणे वापरून त्याची शहानिशा केली. काय क्युरेटर साहेब, आहे की नाही ही दुर्मिळ वस्तू? मिस्किलपणाने हसत संजूने विचारले. होय, आहे खरी. ती इतकी दुर्मिळ आहे की ती नकली असावी असा मला प्रथम संशय आला, परंतु हा माल खरा आहे असं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. फार काय, असलाच डाव्या सोंडेचा गणपती माझ्या म्युझियममध्ये आहे. मी माझे मत त्याला दिले. खरं की काय? संजूच्या उद्गारात मला आश्चर्यापेक्षा मिश्किलपणा दिसला. बरं, सवडीने तू मला दाखवतो? पण मला तर शंका वाटते की तसला गणपती तुझ्याकडे असेल. माझा हा गणपती तुझ्या म्युझियमला माझी भेट म्हणून ठेव. म्युझियमच्या ट्रस्टींच्या तर्फे तुझे आभार मानतो संजू. त्याचं तुला एक पत्र येईलच. तुला कल्पना नाही की ती मोलाची वस्तू तू म्युझियमला देत आहेस. माझा स्वर भारावून गेला होता. पण मला हे सांगशील का की हा गणपती तुझ्याकडे कसा आला? म्युझियममध्ये आलेल्या दुर्मिळ वस्तूबद्दल एक कुतूहल सर्वांनाच असतं. तो इतिहास मी तुला सांगतो, पण तो तुला गुप्त ठेवावा लागेल, संजू उद्गारला.
शिवाय त्याचा प्रमोदच्या पराक्रमाशी संबंध आहे. गणपती प्रकरणामुळे मी मूळचा मुद्दा जवळजवळ विसरूनच गेलो होतो. संजूच्या उद्गाराने माझे कुतूहल कमालीचे वाढले. गणपतीचा इतिहास सांगण्यापूर्वी तुला आणखी एक प्रश्न विचारतो. तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहेस. प्रताप, तुला जर कोणी विचारलं की संजूला ओळखण्यासाठी त्याच्या शरीरावर काही खूण आहे का, तर तू काय उत्तर देशील? त्या प्रश्नाने माझे कुतूहल आणखीनच वाढले. प्रमोदची गोलंदाजी, उजव्या सोंडेचा गणपती आणि हा प्रश्न यांचा संबंध काय? माझे डोके गरगरायला लागले. तरी संजूच्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत होते. तुझ्या डाव्या दंडावर फुलपाखरासारखी दिसणारी एक जन्मखूण आहे. लहानपणी मी आणि प्रमोदनं तुझी त्यावरून बरीच थट्टा केली होती. संजूने आपल्या शर्टाची डावी बाही वर केली. ती जन्मखूण दंडावरून नाहीशी झाली होती. माझे डोके जास्तच गरगरायला लागले आणि मग संजूने आपल्या उजव्या दंडाकडे बोट दाखवले. ती जन्मखूण त्याच्या उजव्या दंडावर होती. अरे पत्त्या, उठले का? किती कुचकामाचा तू! संजू मला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. क्षणभर मला वाटले की मी झोपेतून उठत आहे आणि मला कसले तरी विचित्र स्वप्न पडले आहे. खरं म्हणजे माझी शुद्ध हरपली होती संजूशी चर्चा करताना. सॉरी, माझ्या गोष्टींचा तुझ्यावर इतका परिणाम होईल याची मला कल्पना नव्हती. मी हाडा मासाचा संजूच आहे रे, भूतभीत नाही आहे. मग तुझी जन्मखूण कशी बदलली? मी भीतभीत विचारले. उत्तरादाखल संजूने माझा हात पकडून स्वतःच्या छातीवरून सावकाश फिरवला. त्याचे हृदय उजवीकडे धडधडत होते. प्रमोदची डावरी गोलंदाजी, उजव्या सोंडेचा गणपती, उजवीकडे हृदय असलेला संजू, या वेगवेगळ्या गोष्टीतून कसला तरी धागा जात आहे याची मला अंधुकशी कल्पना येऊ लागली. ही सर्व आरशातील प्रतिबिंबे असावीत असा एक वेडसर विचार मनात येऊन गेला. हाडा माणसाची किंवा भरीव प्रतिबिंबे? गणपती मी हाताळला होता. संजूला चाचपून पाहिले होते. फलंदाजांना बाद करताना प्रमोदला मीच नव्हे तर अनेकांनी पाहिले होते. फार काय, निर्जीव टीव्हीने सुद्धा. ती आरशातली प्रतिबिंबे नव्हती, तर विश्वात प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टी होत्या. तरी पण मी संजूला आरशासमोर उभे केले आणि मला प्रथमदर्शनी झालेल्या शंकेचे समाधान झाले. आरशातला संजू मला जास्त परिचयाचा वाटला. प्रतिबिंबावरून आपण कसे दिसतो याची आपल्याला कल्पना येते, परंतु मूळ व्यक्तीत आणि तिच्या प्रतिबिंबात थोडाफार फरक असतोच. माझ्या अंतर्मनाला वाटलेला फरक संजूचे प्रतिबिंब आणि मूळ संजू यांच्यातला होता. आज माझ्याकडे आलेला संजू मूळचा संजू नसून त्याचे हाडामासाचे प्रतिबिंब होते. पण हे कसे शक्य झाले आणि मूळचा संजू कुठे गेला? आणि मग संजू सांगू लागला, मी तुला वक्रीभूत अवकाश काल, त्यातील वेगळ्या भूमितीचे नियम वगैरे सांगून बोर करू इच्छित नाही, पण मला सुचलेली कल्पना सांगतो. तू मोबियसच्या पट्टीचं नाव ऐकलं असशील. पॅन्टचा पट्टा जर आपण सपाट टेबलावर पसरला तर त्याचे पृष्ठभाग समतल असतात. त्यांना युक्लिडची भूमिती लागू पडते. तोच पट्टा जर कमरेभोवती बांधला तर त्याचे वक्रीकरण होते आणि त्याला अयुक्लिडीय भूमितीचे नियम लागू होतात. पण पूर्वीप्रमाणेच त्याला दोन पृष्ठभाग असतात, आतला आणि बाहेरचा. आता त्यापुढची पायरी म्हणजे त्या पट्ट्याला एक पिळी देऊन कमरेभोवती बांधण्याची. या पट्ट्याचा आता एकच पृष्ठभाग असतो, ही मोबियसची पट्टी. समज पट्टीवर सरपटणारे चपटे जीव आहेत. त्यांना लांबी आणि रुंदी आहे, पण उंचीची कल्पना नाही. असा एक मनुष्यकृती जीव फक्त एक डावा हात असलेला या पट्टीवर राहतो. तो एकाच ठिकाणी त्या पट्टीवर कितीतरी गोलगोल फिरला तरी डावरा तो डावराच राहणार. पण जर तो त्या पट्टीवर एक सबंध फेरी मारून आला तर त्याचा डावा हात जाऊन उजवा हात आलेला असेल. तुला खरं वाटत नसेल तर कागदाची मोबियस पट्टी तयार करून त्यावर असा जीव फिरवून तुला सहज साधं विधान तपासून पाहता येईल. त्या सरपटणाऱ्या चपट्या जीवाला वाटणारा चमत्कार आपल्याला मात्र चमत्कार वाटत नाही, कारण आपण त्या पट्टीकडे 3 परिमाणे म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची असलेल्या अवकाशात पाहतो. त्या पट्टीला असलेल्या पिळामुळे तो चपटा माणूस त्याच्या आपातमस्तक रेषेभोवती निम्मा फिरला जातो आणि त्यामुळे त्याचा डावा हात उजवीकडे जातो. समजा असा पीळ आपल्या 3 परिमाणांच्या अवकाशात पडला तर आपल्यासारख्या लांबी, रुंदी, उंची असलेल्या माणसांना सुद्धा तोच चमत्कार दिसून येईल. विशिष्ट प्रकारचा पीळ असलेल्या अवकाशातून चक्कर मारून आल्यावर कुठल्याही वस्तूचे तिच्या प्रतिबिंबात रूपांतर होईल. अर्थात हा प्रकार आपल्याला डोळ्यापुढे आणता येत नाही, कारण त्यासाठी चौथ्या परिमाणाची जरुरी आहे. पण गणितज्ञांना गणिताच्या रूपाने ह्या प्रकारचं चित्रण करता येतं, जे आपल्या इंद्रियांच्या अनुभवापलीकडचं आहे. ते अमूर्त गणिताला सहज साध्य होतं. या सर्वांच्या मुळाशी एक कल्पना आहे, ती म्हणजे मूलकणांचा उपयोग करून पीळ निर्माण करण्याची शक्यता. काही विशिष्ट मूलकणांमध्ये फिरकीसारखे काही आंतरिक गुण आहेत.
फिरकी हा शब्द जरी आपल्या दैनंदिन जीवनातल्या एखाद्या अक्षावती फिरणाऱ्या वस्तूंनी घेतला असला तरी मूलकणांच्या संदर्भात त्याचा अर्थ वेगळा होतो आणि अमूर्त स्वरूपाच्या वेगवेगळ्या फिरक्या मूलकणांच्या गणितात असतात. अशा एका विशिष्ट तऱ्हेची फिरकी असलेले मूलकण मोठ्या संख्येने अवकाशात सोडले तर पीळ निर्माण होण्याची शक्यता असते असा कयास केला जातो. मात्र हे सर्व मूलकण एकजुटीने फिरकी असणारे पाहिजेत. आमच्या प्रयोगशाळेत मूलकणांचे झोत तयार करण्याचं मोठं यंत्र असल्यानं अशा तऱ्हेचे प्रयोग झोत करून पाहण्याचं मी ठरवलं. माझ्या प्रयोगाकरता मी माझं रिस्ट वॉच वापरलं. त्याचं प्रतिबिंबात रूपांतर होताना त्याची कालगणना पद्धती बदलते का हे मला पाहायचं होतं. ते घड्याळ योग्य ठिकाणी ठेवून मी त्यावर मूलकणांचा झोत टाकला. घड्याळ त्या झोतामध्ये एका विशिष्ट वर्तुळाकृती मार्गानं फिरवल्याबरोबर एकदम त्याचं प्रतिबिंबात रूपांतर झालं आणि त्याच्या कालमानात फरक पडला नाही. प्रयोग यशस्वी झाल्याच्या आनंदात मी झोत बंद केला आणि घड्याळ पूर्ववत झालं. शेवटी मी 4 डिसेंबरला हा प्रयोग स्वतःवर करून पाहायचं ठरवलं. अर्थातच त्यापूर्वी किडे, फुलपाखरू, गिलपीक वगैरेवर प्रयोग करून जीवाला अपाय होणार नाही याची खात्री मी करून घेतली होती. तरी पण काही कारणाने बरं वाईट झालं तर इतर शास्त्रज्ञांना माझ्या संशोधनाचा फायदा मिळावा म्हणून मी प्रयोगाची सर्व तांत्रिक माहिती लिहून काढली आणि एका सुरक्षित ठिकाणी ठेवली. त्या झोतामध्ये योग्य मार्गानं राऊंड पूर्ण केल्यावर माझंसुद्धा प्रतिबिंबात रूपांतर झालं आणि मला ते होत असल्याची जाणीव झाली नाही. कसल्याही वेदना न होता, डोक्याला चक्कर न येता माझं रूपांतर प्रतिबिंबात झालं. माझ्याबरोबरच माझ्या अंगावरचे कपडे, घड्याळ, बूट सर्व त्याप्रमाणे बदलत गेलं. शेवटी मी सुलटा होण्यासाठी परत त्या झोतामध्ये शिरलो आणि बाहेर आल्यावर पूर्ववत झालो. पण माझ्या मेंदूवर एक परिणाम झाला होता. माझी उलटेपणातली सर्व स्मृती पुसली गेली होती. मी प्रयोगाला सुरुवात करीपर्यंतची सर्व स्मृती शाबूत होती. माझे डोके आता काम करायला लागले होते. संजूने ही हकीकत सांगितल्यावर प्रमोद रांगणेकरचा विक्रम त्याने केला नसून त्याच्या प्रतिबिंबाने केला असणार. तरीच तो डाव्या हाताने सराईतपणे बॉलिंग करू शकला आणि त्याचे ते अनपेक्षित तऱ्हेचे बॉलिंग MCCच्या खेळाडूंना अवघड वाटले. मी माझा तर्क संजूला सांगितला. संजू म्हणाला, बरोबर आहे. मी त्याला कॉफीमधून औषध दिलं. तो निद्राधीन झाल्यावर कारमधून त्याला प्रयोगशाळेत आणलं. एखाद्या टॉप सिक्रेट प्रयोगशाळेत बाहेरच्यांना मज्जा असतो. पण मला ते जाता आलं. त्याचं प्रतिबिंबात रूपांतर करून मी त्याला घरी पोहोचवलं. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला. तो म्हणत होता त्याचा उजवा हात अशक्त झाला आहे, डोळ्याला वाचताना अक्षर उलटी दिसतात. मी त्याच्या फ्लॅटवर जाऊन त्याला दिलासा दिला आणि उजवा हात अशक्त वाटला तर डाव्या हाताने बॉलिंग कर असा सल्ला दिला. थोडी नेट प्रॅक्टिस केल्यावर त्याला माझ्या सल्ल्याचं महत्त्व पटलं. तो सल्ला किती प्रभावी ठरला हे तुला माहीतच आहे. संजू, तू लवकरात लवकर आपल्या शोधांना प्रसिद्धी दे. तुला नोबेल प्राईज नक्की मिळेल. मी त्याला सल्ला दिला. नाही प्रताप, तू म्हणतोस ते मला पटत नाही. एकतर अजून माझा शोध पूर्णावस्थेत गेला नाही आणि एक दिवस डिफेन्स लॅबोरेटरीत अपघात, शास्त्रज्ञाची परिस्थिती चिंताजनक हे शीर्षक वर्तमानपत्रामध्ये पाहून हृदयात चर्र झाले. तो शास्त्रज्ञ कोण हे काही कारणास्तव गुप्त ठेवले जात होते, पण तो संजू असावा असे मला सारखे वाटत होते. माझी शंका खरी असल्याचे मला कळले. संजू प्रयोग करत असताना एक मोठा स्फोट झाला आणि त्याच्या सर्व सामग्रीच्या ठिकऱ्या उडाल्या. खुद्द संजू नशीबवान म्हणून स्फोटाच्या मुख्य मारापासून बचावला. तरी जवळजवळ महिनाभर तो बेशुद्धच होता. आपला प्रयोग संपूर्ण यशस्वी करण्यासाठी त्याने कसला तरी धाडसी प्रयत्न केला असणार. प्रतिबिंबातून मूळ स्वरूपात आल्यावर स्मरणशक्ती शाबूत राहावी हे ध्येय गाठताना तो आपली संपूर्ण स्मरणशक्ती गमावून बसला होता. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो मूळ स्वरूपात तरी सुखरूप आला आणि त्याचा मेंदू इतर बाबतीत तरी व्यवस्थित आहे. पण स्वतः आपण किती महत्त्वाचा शोध लावला होता हे त्यालाच माहीत नाही. त्याने लिहून ठेवलेली माहिती कुठल्या सुरक्षित ठिकाणी त्याने ठेवली आहे ती मिळेपर्यंत मला त्याने सांगितलेली हकीकत जगाला अविश्वसनीयच वाटणार. जगालाच काय, मला स्वतःला कधीकधी सर्व हकीकत स्वप्नवत वाटते. प्रमोदच्या गोलंदाजी प्रकरणाच्या मुळाशी इतकी विलक्षण घटना होती का? मी खरेच संजूला प्रतिबिंबावस्थेत पाहिले का? शंकांचे काहूर उठले की मी म्युझियमकडे जाऊन स्वतःचे समाधान करून घेतो.
कारण तेथे कोनाड्यात या सर्व घटनेची साक्ष देत उभा आहे उजव्या सोंडेचा गणपती. धन्यवाद. राजेंद्र नाईकवाडेजी, खूप छान झालं आपलं सादरीकरण आणि आपले कथा सुद्धा खूप छान होती. आपले खूप खूप आभार. श्रोतेहो, नेहमीप्रमाणे तुम्हीही नक्की कळवा तुम्हाला कथा कशी आवडली, का आवडली. तुमचे कौतुकाचे शब्द मनाला दिलासा देणारे असतात आणि आनंदित करतात, प्रेरित करतात. अभिप्राय नक्की कळवा. वाचक मंडळी, आपल्याला स्क्रीनवर प्रश्न मंजुषा दिसते आहे. त्यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत आणि सोबत उत्तरांचे पर्यायही आहेत. आपल्याला त्यातील अचूक पर्याय सांगायचा आहे आणि आपले पर्याय आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा ईमेल आयडी सुद्धा पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे dilip.tm55@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा ऐकूया, dilip.tm55@gmail.com. विदर्भ साहित्य संघ ग्रंथालय नागपूर यांच्या पुढाकाराने आयोजित किमयागार या डॉक्टर जयंत नारळीकर लिखित कथामालिकेत उद्याच्या कथेचं शीर्षक आहे शुनश्चे आणि अभिवाचन करणार आहेत शलाका जोशी. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन कथा ऐकण्यासाठी उद्या याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.